पंढरपूर या नावात काय ओढ आहे हे पंढरपूरला आल्यावरच समजतं. हे शहर नेहमीच आपल्याला त्याच्या प्रेमात पाडतं. चंद्रभागेमध्ये हजारो वारकरी आपली वारी पोहोचवतात. या वारकऱ्यांच्या भक्तीत अशी काय जादू आहे बरं, हा प्रश्न मला नेहमीच पडत असतो. या नदीच्या काठालगतच असलेलं हे मंदिर म्हणजेच इस्कॉनचं मंदिर. राम कृष्ण हरे. ह्या मंदिराच्या पायऱ्यावरून चंद्रभागा नदी खूप भारी दिसते. इथं आल्यावर सायंकाळच्या वेळी मन प्रसन्न होतं. या मंदिराचं स्ट्रक्चर फार उच्च प्रतीचं आणि सुंदर आहे. चला आज जाऊयात. समोरच असं दृश्य दिसतं. लहान मुलांसाठी इथं घसरगुंड्या दिसतात आणि समोर गेल्यानंतर डाव्या बाजूला गोशाला दिसते. चला आपण गोशाला बघू. थँक्यू. तर मित्रांनो, ही बघितलं तुम्ही गौमाता. इथं आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत मंदिरामध्ये, मुख्य मंदिरामध्ये. चला. गोशाला बघून आल्यानंतर आपण समोर गेल्यानंतर अशी ही दुकानं दिसतात, ज्यामध्ये प्रसाद, मूर्ती, फोटो फ्रेम अनेक गोष्टी मिळतील. अशा दुकानात गेल्यानंतर समोर गेल्यानंतर ह्या मंदिरावरती असं डिजिटल बॅनर आहेत, ज्यामध्ये त्यांनी केलेल्या जगभरातील ॲक्टिव्हिटीज थोडक्यात दाखवल्या आहेत. खूप सुंदर परिसर आहे हा. आपण आता मंदिरात जाऊयात. आतमध्ये आल्यावर खूप भारी वाटलं. पूर्ण वातावरण भक्तिमय होतं. भगवंतांची मूर्ती पाहून मन प्रसन्न झालं. इथं पॉझिटिव्ह शक्ती जाणवली. कृष्णलालाचं दर्शन घेऊन मंदिराच्या भिंतीवरती या भगवंतांच्या या सगळ्या गोष्टी चित्रामधून दाखवल्या होत्या. खूप शांतता जाणवली. या मंदिरात पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल असं मंदिर आहे.
मित्रांनो, तुम्ही 4 व्हीलर गाडी आणली असेल ना, तर त्यात पार्किंगसाठी पार्किंग कुठे देतात तुम्हाला. असं पार्किंग आहे बघा इथं. हे पार्किंग आहे. आल्यानंतर इथं पार्किंग करू शकता. तर कसं वाटलं मित्रांनो, मंदिर? व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा.